चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरसगाव कोर्डे येथील घरकुल प्रकरणात न्याय मिळण्यासाठी अन्यायग्रस्त रामगोपाल यादव, त्यांची पत्नी क्रांती यादव व मोहन सोनोने, वत्सला सोनोने सोमवारपासून चांदूर रेल्वे पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसले होते. अखेर 5व्या दिवशी प्रशासनाने नमती भूमिका घेतली आणि या घरकुल घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण सुटले. शिरसगाव कोर्डे येथील उपोषणकर्ते रामगोपाल यादव यांच्या अज्ञानाचा व गरिबीचा फायदा घेत चांदूर रेल्वे पंचायत समिती व शिरसगाव कोर्डे ग्रामपंचायतीने त्यांच्या नावावर ऑनलाईन घरकुल दाखवून प्रधानमंत्री आवास योजनेतून 1,20,000 हडपले. तर दुसरे उपोषणकर्ते मोहन प्रल्हाद सोनोने यांचे नाव शासनाने प्रसिद्ध केलेल्या घरकुलाच्या ब यादीमध्ये प्राधान्य क्रमांक 1 वर समाविष्ट असताना ग्रामसचिवाने द्वेषातून व जाणून बुजून त्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवले होते. चांदूर रेल्वे गटविकास अधिकारी मंदार पत्की यांनी या घरकुल घोटाळ्या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच रामगोपाल यादव व मोहन सोनोने यांना शासकीय नियमानुसार घरकुल देण्यात येईल असे लेखी दिल्यानंतर प्रशांत भालेकर, विस्तार अधिकारी चव्हाण, प्राध्यापक रवींद्र मेंढे, राहुल इंगोले यांच्या हस्ते उपोषणकर्ते रामगोपाल यादव, मोहन सोनोने, क्रांतीबाई यादव, वत्सला सोनोने यांना उसाचा रस देऊन 5 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण सोडविले. या आमरण उपोषणाकरिता चंदू उके, वासुदेव उके, राजू बद्रे, गोपाळ मेटे, प्रीतम कोरडे, मुकेश राऊत यांच्यासह शिरसगाव कोर्डे येथील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. जो प्रक्रिया वीडियो साहब ने मेरे घरकुल के बाबत लाए वो प्रक्रिया पे तो मार्च से कार्रवाई शुरू होने की जानकारी देते हुए और अपने को घरकुल मोहन सोनोने और रामगोपाल को मिलेगा ये आश्वासन देने के बाद सोमवार से कार्रवाई शुरू होगा. यदि हफ्ते भर में ये कार्रवाई नहीं हुआ तो जैसे मैंने अभी तक के आमरण अनशन 5 दिन के रखा था उसी प्रकार यदि इस प्रक्रिया पे कोई कार्रवाई नहीं हुआ तो वीडियो और पंचायत समिति को दोषी मानते हुए आत्मदहन करूंगा. उसका भी दोषी वीडियो साहब, पंचायत समिति, शासन और प्रशासन उसकी दोषी मान्य होगा. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.